वर्गमुळाच्या आतमध्ये 5, परत वर्गमुळात 5, पुन्हा वर्गमुळात 5, असं कुठपर्यंत अनंतपर्यंत है ना. मग आपण सेम गणित पाहिलं, पण ते कसं होतं, वर्गमुळात 5, परत वर्गमुळात 5, परत वर्गमुळात 5 आणि पुन्हा वर्गमुळात 5 बरोबर किती. हा प्रकार आणि हा प्रकार याच्यात फरक आहे बरोबर है ना. ते या प्रकारात आपण काय करतो, 1 2 3 4 4 वेळेस आहे ना, म्हणून आपण करत होतो 2 चा घात 4 किती ते 16. आणि मग याचं उत्तर म्हणायचं या प्रकारचं तर काय म्हणत होतो, 5 चा घात 16 त्याच्यापेक्षा 1 न लहान, 5 चा घात 15/16 असं या गणिताचं उत्तर होतं. आता हे गणित थोडस सारखं आहे, फक्त इथं काय झालं, अनंतपर्यंत हे चालू ठेवा, वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 आहे ना, ते अनंतपर्यंत. म्हणून अशा प्रकारचं जर गणित असलं तर याचं उत्तर सरळ सरळ है ना, काय म्हणायचं, जे दिसते तीच संख्या म्हणायचं. कळलं, हे झालं शॉर्टकट. याच्यात 5 5 5 आहे ना, जे दिसते तीच संख्या, हे शॉर्टकट. म्हणजे उदाहरणार्थ वर्गमुळात 7, पुन्हा वर्गमुळात 7, पुन्हा वर्गमुळात 7 असं अनंतपर्यंत, याचं उत्तर किती 7 असं म्हणू शकता. पण आपण सोल्युशन पाहू. ओके चालेल है ना. सोल्युशन, या सर्व संख्येला आपण x म्हणू है ना, x म्हणू. मग आता आपण याच्याबद्दल जर x म्हटलं तर मग मी काय करू शकतो, दोन्ही बाजूचा वर्ग, दोन्ही बाजूचा वर्ग, याचा वर्ग केला ते आतमधली संख्या भेटते ना. मग आतमधली संख्या बाहेर येते, 5 वर्गमुळात 5, पुन्हा वर्गमुळात 5, पुन्हा वर्गमुळात 5 असं कुठपर्यंत, अनंतपर्यंत. आणि बरोबर x चा पण काय वर्ग, दोन्ही बाजूचा वर्ग. क्लिअर. याचा वर्ग केला, वर्गमूळ चिन्ह कॅन्सल झालं, आतमधली संख्या बाहेर आली, याचा वर्ग म्हणजे x चा वर्ग. क्लिअर. ओके. आता ह्या सर्वांसाठी काय घेतला होता, x. मग याच्या जागी आपण x लिहू शकतो बरोबर ना. म्हणजे 5 गुणिला x बरोबर x चा वर्ग, आणि एक हा x आणि एक हा x काय होते, कॅन्सल. म्हणून उत्तर किती येते, 5. 5 समजलं. पण इतकं करायचं कामच नाही, डायरेक्ट वर्गमुळाच्या आतमध्ये 5 वर्गमुळात 5 5 5 याचं शॉर्टकट काय, मग जे संख्या दिसते डायरेक्ट तेच आपण याचं काय म्हणायचं, उत्तर. नक्की समजत आहे. घ्या मग हे लिहून घ्या बरं. आता या प्रकारच्या गणितात काय करतो आपण, तर वर्गमुळात 32 वर्गमुळात 8 वर्गमुळात 48 वर्गमुळात 12. आता मला सांगा, वर्गमुळात 32 चं वर्गमूळ आपण डायरेक्ट काढू शकतो का, नाही. तसंच 48 नाही, 12 नाही, 8 नाही, या संख्येला आपण अपरिमेय संख्या म्हणतो, कारण या कर्णी संख्या आहे. आणि कर्णी संख्येचं वर्गमूळ डायरेक्ट नाही काढू शकत आपण. ठीक आहे. तर मग याला सॉल्व्ह करायची काही ना काही तो पद्धत असेल ना. मग सगळ्यात पहिली पद्धत असं म्हणू की एक संख्या इथं अशी ठेवा जिचं वर्गमूळ आपण काढू शकतो. जसं आता 16 दोने 32, 16 दोने 32 म्हणजे 16चं वर्गमूळ आपण काढू शकतो, आणि 2चं वर्गमूळाचं पाहू काय होते. ठीक आहे. तसंच इकडं 16 दोने 32, 16 त्रिक 48. म्हणजे पहा, पहिली स्टेप काय होईल, वर्गमुळाच्या आतमध्ये 16 गुणिला 2, शेवटी हे 32च आहे, प्लस इकडे होते आता वर्गमुळाच्या आतमध्ये 16 दोने 32, 16 त्रिक 48. समजलं, झालं. आता इथे सेम 8 म्हणजे 4 दोने 8 प्लस इकडं 4 त्रिक 12. ओके झालं. मग आता 16चं वर्गमूळ किती निघते, 4. म्हणजे हे असं होते 4 वर्गमुळात 2 प्लस इथं होते 4 वर्गमुळात 3 आपण 2 वर्गमुळात 2, हे 4चं वर्गमूळ 2 आलं है ना. ते प्लस 4चं वर्गमूळ 2 वर्गमुळात 3. समजलं, हे कॅन्सल होत नाही. ओके रे. पण आता पहा तुम्ही हे 4 4 कॉमन काढू शकतो, म्हणजे याच्यानंतरची स्टेप काय म्हणू शकता, 4 काढले कॉमन.
आता आतमध्ये शिल्लक राहिला वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3. वर्गमुळात 2 वर्गमुळात 3. त्याच्यानंतर इथून कॉमन कोण निघते 2 आणि आतमध्ये शिल्लक राहते वर्गमुळात 2 प्लस वर्गमुळात 3. झालं. आता हे आणि हे काय होते कॅन्सल. 2 1 2 2 4 म्हणून आपल्या गणिताचे उत्तर किती येते 2. असं करू शकता. चल लिहा मग. पहा या गणितात है ना काय म्हणते वर्गमुळात 24 शब्दाकडे लक्ष द्या. वर्गमुळात 216 वर्गमुळात 96 बरोबर किती. या पद्धतीचे गणित जर आले तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की इथं जे काही घेतो आपण है ना तीच संख्या इथं येते असंही असते कधी कधी. म्हणजे एक संख्या वर्गसंख्या जिचं वर्गमूळ बाहेर निघते आणि एक अपरिमेय संख्या कर्णी संख्या ती आतमध्ये राहते. अपरिमेय संख्या म्हणजे जसं वर्गमुळात 3 इथं वर्गमूळ आपण काढू शकतो का नाही मग हिला अपरिमेय म्हणतो. जसं वर्गमुळात 2 जसं वर्गमुळात 5 यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. जसं वर्गमुळात समजा 6 अपरिमेय. पण वर्गमुळात जर 4 असेल तर हिचं वर्गमूळ निघते ना मग हिला अपरिमेय म्हणतो का नाही. हे परिमेय. अपरिमेय संख्या इथं जी आली ना तेच इथं येते किंवा इथं येते. ओके ठीक असंही लक्षात ठेवायचं. आता पहा आता इथं 6 चौक 24 4चं वर्गमूळ बाहेर निघते. पहा म्हणजे पहिली स्टेप जर असं म्हटलं कसं लावायचं सर आम्ही लॉजिक तर पहा 6 चौक 24 मग इथं 6 आहे ना तर इथंही 6 येते का पहा बरं. हा 6चा घन आहे का 216. पहा बरं 36 गुणेला 6 6 6 36 चे 6 चे किती 3 साइन 3 18 18 आणि 3 म्हणजे तुम्ही 216 ला 36 गुणेला 6 म्हणू शकता ना म्हणजे प्लस वर्गमुळाच्या आतमध्ये है ना 6 गुणेला 36 आणि इथेही 6 इथेही 6 इथं 6 येते का पहा बरं 16 सकल 96 असं म्हणत आहोत. असं लॉजिक लावायचं 6 गुणेला 16. ओके ठीक. मग आता हे 4 निघते बाहेर 2 होते प्लस हे 36 निघते बाहेर 6 होते आपण हे 16 निघते बाहेर 4 होते. ओके ठीक. आता या दोघांमधून कॉमन निघते कोण वर्गमुळात 6. ठीक आहे ना म्हणजे वर्गमुळात 6 निघाले कॉमन आणि आतमध्ये राहिलं 2 प्लस 6 आपण 4 वर्गमुळात 6 हे आणि हे कॅन्सल होते. ठीक आहे. ओके 6 आणि 2 किती होते 8 8 आपण किती 4 म्हणजे उत्तर किती 2. चला घ्या मग लिहून पटकन. वर्गमुळात 15 ची किंमत आहे 3.88 तर म्हणते वर्गमुळाच्या आतमध्ये 5/3 बरोबर किती. पहा इथंही 5×3 होते बरोबर पण याचा गुणाकार करत असतो का आपण नाही तो भागाकार आहे आणि असंच असते. इथं जर तुम्हाला ती संख्या देईल बरोबर त्याचा गुणाकार इथं असलेल्या संख्या मॅक्झिमम असते. पहा मग द्या लक्ष. आपण नेहमी प्रयत्न करायचं छेदात वर्ग संख्या आणायचं. या पॅटर्नचं गणित या प्रकारच्या गणिताचं जर उत्तर काढायचं असेल तर नेहमी छेदात वर्ग संख्या आणायची. मग आता वर्गमुळाच्या आतमध्ये 5/3 बरोबर छेदात जर वर्ग संख्या आणायचं असेल तर काय करायचं त्या छेदालाच अंश आणि छेदानं गुणायचं. पण अरेंजमेंट केली मी बाकी वेगळं काही नाही केलं. हे नाही कॅन्सल होऊन डावी बाजू उजवी बाजू सारखीच आहे. ओके आता कन्सेप्ट आता तुमचा क्लिअर आहे. ओके मग आता अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. चला याच्यानंतरची स्टेप काय वर्गमुळाच्या आतमध्ये 5×3 15 आणि 3×3 किती 9. ओके 15चं वर्गमूळ त्यांनी दिलं 9चं आपल्याला काढता येते म्हणजे याला असं लिहितं ना वर्गमुळात 15 वर्गमुळात 9 असं लिहू शकतो ना याला. आणि 15चं वर्गमूळ किती होते 3.88 है ना 3.88 आपण 9चं वर्गमूळ किती 3 बस 3.88 ला काय द्यायचं फक्त भाग द्यायचा. ठीक आहे ना. मग आता 3 1 3 पॉइंट 3 2 6 किती राहिले 2 3 7 21 3 8 3 9 27
है ना, 27 परत 1 राहिला, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 अनंतपर्यंत जाते. शेवट असंही म्हणू शकता तुम्ही 1.29. पटत आहे? झालं. चला या मग लिहून आपल्या गणिताचं उत्तर. आता हे गणित आहे सेम. वर्गमुळात 24 ची किंमत दिली आहे 4.899 आणि 8चे 3 विचारलाय. मग तुम्ही काय करायचं, सर आम्ही असंही करू शकतो ना, 24 आहे ना वर्गमुळात, तर आम्ही 8 न याला गुणतो. पहा 8 त्रिक 24 होते आणि 8 8 64 होते. द्या लक्ष, पाहता मी ते सांगतो. जर तुम्ही असं केलं, वर्गमुळाच्या आतमध्ये 8चे 3 बरोबर, वर्गमुळाच्या आतमध्ये 8 गुणेला 8 आणि 3 गुणेला 8 काय होईल, 8 8 64. 64 तुम्ही काढू शकता. 8 त्रिक 24, 24 त्यांनी दिलं, बरोबर ना, ते करू शकते ना. पहा होते काय पण असं केलं तर. पहा 8 8 64, 8 त्रिक 24, 64 वर्गमूळ येते 8 आणि वर्गमुळात 24 वर्गमूळ येते 4.899. हे दिलं असेल, आपल्याला पाठ ठेवायचं काम नाही. 4.899. आता काय होते, भाग देत राहा, बरोबर ना. म्हणजे अशी जर स्टेप केली, उत्तर नाही चुकलं, तुम्ही जे उत्तर काढलं तेच उत्तर येते. उत्तर नाही चुकत पण वेळ लागते. पहा म्हणजे आपण काय करतो मग, स्थळांची संख्या सारखी, बरोबर आहे. मग आता वर राहिले 8000 आणि खाली झाले 4899. अंश छेदाला भाग देत राहा, पेपर निघून जाईल तोपर्यंत, आहे ना वेळ. पडलं, म्हणून ही पद्धत वापरायची. छेदात नेहमी नैसर्गिक संख्या आली पाहिजे. छेदात नैसर्गिक केव्हा येईल, जर तुम्ही 3 न 3 ला गुणलं, 3 त्रिक 9 आणि 8 त्रिक 24, 24 त्यांनी दिलं, 9 आपण काढू शकतो. ओके, म्हणून सांगितलं मी की वर्गमुळाच्या आतमध्ये 8चे 3 ला तुम्ही असंच गुणानं बा पडलं असं. ठीक आहे, चालेल. आता हे झालं 8 त्रिक 24, 3 त्रिक 9, 24चं वर्गमूळ म्हणजे असं होईल, वर्गमुळात 9, 24चं वर्गमूळ किती होत आहे, 4.899 है ना, 899 आपण 9चं वर्गमूळ 3. आता 3 ला भाग देणं सोपं जाते ना. उत्तर सारखंच आहे दोघांचंही, तुम्ही करू शकता, उत्तर नाही बदलत, पण वेळ है ना, इथं मॅन्युअल सॉल्व करायला लागते आपल्याला. मग पहिले 1 न भाग द्या, पॉईंट दिल्या, 1 शिल्लक राहिला, 3 सक 18, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 1.633. समजलं, बस उत्तर. छान, पहा मग द्या लक्ष. आता हे गणित आहे बरं, याच्यात ही आहे डावी बाजू, ही आहे उजवी बाजू, है ना. डावी बाजू उजवी बाजू, कारण इथं कोणतं चिन्ह आहे, बरोबरचं चिन्ह आहे, इथे है ना, बरोबरचं चिन्ह. म्हणजे ही डावी बाजू, ही उजवी बाजू. म्हणजे असं समजते याच्याकडे पाहिल्यानंतर की या उजव्या बाजूची किंमत डावी बाजू आहे किंवा या डाव्या बाजूची किंमत उजवी बाजू आहे. आपल्याला सिंपल ए ची किंमत विचारलाय, ए बरोबर किती है ना. ते मग सगळ्यात पहिली स्टेप काय असू शकते, आपल्याला जर या प्रकारचे गणित पुढे न्यायचे असेल तर याच्या विरुद्ध चिन्हानं अंश छेदाला गुणाचं. वर्गमुळाचे गणित है ना, ठीक. म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप वर्गमुळात 7 मायनस 2 आपण वर्गमुळात 7 प्लस 2 गुणिला याच्या विरुद्ध चिन्हानं अंश छेदाला गुणाचं. म्हणजे वर्गमुळात 7 मायनस 2 आपण वर्गमुळात 7 मायनस 2 बरोबर काय आहे, ए वर्गमुळात 7 प्लस बी. ओके, इथपर्यंत पहिली स्टेप. याच्या विरुद्ध चिन्हानं अंश छेदाला गुणलं. शेवटी हे आणि हे सारखंच आहे बरं, आपण अरेंजमेंट करत आहोत, चालतंय. आता त्याच्यानंतर अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार सेम. अंशाचा गुणाकार करतो म्हटलं तर काय वाटते, ए मायनस बी, ए मायनस बी, ए मायनस बी चा वर्ग. त्याच संख्येला त्याच संख्येने गुणले त्या संख्येचा वर्ग असतो, बरोबर. म्हणजे याच्यानंतर होईल वर्गमुळात 7 मायनस 2 चा वर्ग अपॉन, आता हा ए प्लस बी, ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर
मायनस बी चा स्क्वेअर बरोबर ए वर्गमुळात 7 प्लस बी. समजत आहे, सगळं समजत आहे, सगळं शिकून झालं मागं है ना. तुम्ही रिपीट करू शकता. ए मायनस बी, ए मायनस बी, ए मायनस बी चा वर्ग. आता ए प्लस बी, ए मायनस बी, ए वर्ग मायनस बी वर्ग, हे फॉर्म्युला आहे. हा सुद्धा फॉर्म्युला ए मायनस बी चा वर्ग काय म्हणते, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर ए वर्गमुळात 7 अधिक बी. याला आपण काहीच नाही करू शकत ना, त्याला सोबतच न्यावं लागेल. ओके ठीक. आता 7 वर्गमुळात 7 चा वर्ग किती येते, 7 अधिक 2 चा वर्ग 4 मायनस 2 दुणे 4 वर्गमुळात 7 अपॉन वर्गमुळात 7 चा वर्ग 7 मायनस 2 चा वर्ग 4 बरोबर ए वर्गमुळात 7 अधिक बी. ओके इथपर्यंत. आता त्याच्यानंतरची स्टेप है ना, 7 आणि 4 11 है ना, 11 मायनस 4 वर्गमुळात 7 अपॉन 7 वरून 4 गेले 3 म्हणजे इथे आले 3 बरोबर ए वर्गमुळात 7 ए वर्गमुळात 7 प्लस बी. ठीक आहे इथपर्यंत. आता हा 3 यालाही भागेलाय यालाही भागेलाय है ना, म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही 11/3 मायनस 4 वर्गमुळात 3 7 छेद किती 3 म्हटलं असं. म्हणजे मी छेद समान एकदाच लिहितो, अंशाचे काय होते वजा बाकी, याच्यापासून असं होते तर याच्यापासून असं होते. आता मी असं का लिहिलं, कारण इथं वर्गमुळात 7 आहे है ना. म्हणजे पहा 11/3 मायनस 4/3 वर्गमुळात 7 बरोबर ए वर्गमुळात 7 प्लस बी असंही लिहू शकतो. पहा कारण अंशाचा गुणाकार केला तर असं येते ना. मग आता वर्गमुळात 7 च्या समोर ए आहे आणि या वर्गमुळात 7 च्या समोर किती आहे, मायनस 4/3. बरं याला मी या फॉर्मॅट मध्ये आणतो, म्हणजे हा समोर नेतो हा समोर नेतो, म्हणजे मायनस 4/3 वर्गमुळात 7 आणि हा तिकडे नेतो प्लस 11/3 बरोबर ए वर्गमुळात 7 प्लस बी. आणि वर्गमुळात 7 च्या समोर दिसते ए आणि बी ची किंमत असेल ही. लक्षात. म्हणून ए बरोबर किती, तर या गणिताची ए बरोबरची किंमत मायनस 4/3. समजलं. असं सॉल्व करावं लागतं. ठीक. चला लिहून घ्या पूर्ण. आता या गणितात काय म्हटलं, सेम मागच्या गणितासारखं. काय तर ही आहे डावी बाजू, ही आहे उजवी बाजू. आपल्याला ए आणि बी ची किंमत पाहिजे. मग आता काय करायचं, अशा पॅटर्नचं गणित दिसलं पुढं चालायचं असं तो विरुद्ध चिन्हानं अंश छेदाला गुणूनच सुरुवात करायची. बस एकच सोल्युशन आहे, दुसरं सोल्युशनच नाही. मग पुढची स्टेप वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 अपॉन है ना वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 मायनस 2 वर्गमुळात 3 गुणेला याच्या विरुद्ध चिन्हानं म्हणजे 3 वर्गमुळात 2 प्लस 2 वर्गमुळात 3 अपॉन 3 वर्गमुळात 2 प्लस 2 वर्गमुळात 3 बरोबर ए मायनस बी वर्गमुळात 7. ओके. ही झाली पहिली स्टेप. अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. ठीक आहे चालेल. आता अंशाचा गुणाकार जर करतो म्हटलं तर ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी सी प्लस डी असा आहे तो अंशाचा गुणाकार. म्हणजे हा यालाही गुणिलाय आणि हा यालाही गुणिलाय. म्हणजे पहा मी काय बोललो. ठीक. पहा समजा हा असा असन ए प्लस बी आणि सी प्लस डी, म्हणजे ए सी प्लस डी आणि प्लस बी सी प्लस डी असं आहे. ओके. मग आता हा यालाही गुणिलाय आणि हा यालाही गुणिलाय. डायरेक्ट करू आपण म्हणून सांगत आहोत. आता हा म्हणजे वर्गमुळात 2 हा याला गुणिलाय 3 वर्गमुळात 2 प्लस 2 वर्गमुळात 3 प्लस वर्गमुळात 3 हा 3 वर्गमुळात 2 प्लस 2 वर्गमुळात 3. ओके ठीक. अपॉन ए मायनस बी ए प्लस बी
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. समजलं? ठीक. बरोबर ए मायनस बी वर्गमुळात 6. ओके ठीक. आता पहा, हा यालाही गुणिलाय आणि हा यालाही गुणिलाय. ठीक आहे ना. म्हणजे कंसाच्या बाहेरची संख्या यालाही गुणिला असेल यालाही असेल, म्हणजे ए गुणिला सी प्लस ए गुणिला डी है ना. असं ना नियम आहे ना. प्लस बी गुणिला सी प्लस बी गुणिला डी. समजत आहे? असं म्हणजे हा याला गुणा. आता याचा जर गुणाकार करा तर 3 आणि याला जर गुणला आपण तर काय होईल रे? हा यालाही गुणिला असेल ना यालाही गुणिला असेल का? नाही ना. हा या दोघांचा गुणाकार करणार म्हणजे 3 गुणिला वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2. मग वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 म्हणजे किती? 2. म्हणजे 3 गुणिला किती होईल इथं? 2 प्लस हा याला गुणिला इथं काय होईल? 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 2. समजलं? ठीक. प्लस हा कसा असेल आता पहा, 3 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 प्लस हा याला गुणिला असेल वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 3 3 आणि 2 गुणिला किती? 3. ओके. आपण इथं बघा राहते 3 चा वर्ग 9 गुणिला वर्गमुळात 2 चा वर्ग 2 मायनस 2 चा वर्ग 4 गुणिला वर्गमुळात 3 चा वर्ग 3. ठीक आहे. झालं. बरोबर ए मायनस बी वर्गमुळात 6. ठीक आहे. आता 3 2 6 3 2 6 6 6 किती? 12. म्हणजे इथं झाले 12 अधिक. आता या दोघांची बेरीज होते का? हो. 3 आणि 2 5 5 वर्गमुळाच्या आतमध्ये 3 2 6 अपॉन. पहा ना हे कॉमन आहे ना. जसं जसं आता याला रिप्लेस करू पहा. 2ab प्लस 2ba असं असेल समजा. तरीही 2ab अधिक 2ab 4ab बेरीज करता येते ना. तसंच हा 2ab 3ab 3 आणि 2 5ab. लक्षात 5ab आणि याच्यात गुणाकार होते वर्गमुळात किती? ते 6. मी एक एक स्टेप कमी करत आहे बरं, कारण आता पुढे सगळं शिकून झालं. पद्धतशीर लिहितो म्हटलं ना तर 25-30 स्टेप होईल. बरोबर आहे. आता काही काही नॉलेज तुम्हाला तेवढं येते ना, लिहायचं काम नाही ना. 3 2 6 होते म्हणून हे असं होते माहिती आहे ना. वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 वर्गमुळात 6 होते ना. हे तर नॉलेज आपल्याला झालं आता. हा ठीक. मग आता 9 2 18 मायनस 4 3 12 ए मायनस बी वर्गमुळात किती? 6. ठीक आहे. इथपर्यंत. आता याच्यात काहीच नव्हत बेरीज, पण या दोघांची काय होते? वजा बाकी है ना. म्हणजे इथं झालं 12 है ना अधिक 5 वर्गमुळात 6 अपॉन किती रे? बरोबर ए मायनस बी वर्गमुळात 6 है ना. ठीक आहे. आता याच्यानंतरची स्टेप हा यालाही भागेलाय हा यालाही भागेलाय है ना. म्हणजे 12 भागेला 6 प्लस 5 वर्गमुळात 6 छेद किती? 6. बरोबर काय होते? ए मायनस बी वर्गमुळात 6. ठीक आहे. आता तुम्ही आता छेद समान एकदाच लिहा, अंशाची बेरीज अजून करा का तेच रिपीट आहे ना. ठीक. मग आता ह्याला असं लिहू शकतो आपण 12/6 म्हणजे किती? 2 अधिक याला लिहू शकतो आपण 5/6 वर्गमुळात 6 बरोबर ए मायनस बी वर्गमुळात किती? 6. झालं. आता इथेही वर्गमुळात 6 आहे, बी ची किंमत 5/6 आहे आणि ए ची किंमत 2 आहे. पण तुम्हाला ए ची किंमत आणि बी ची किंमत विचारली, द्या लक्ष पहा. ही स्टेप मी वर लिहितो, लक्ष द्यायचं पहा. आता इथं असं म्हटलं की 2 अधिक 5/6 वर्गमुळात 6 बरोबर ए मायनस बी वर्गमुळात 6. आपल्याला ए म्हणजे काय विचारलं? ए म्हणजे किती आहे? 2. ए म्हणजे किती आहे? 2. पहा कारण 6च्या जवळ बी आहे ना. ए ची किंमत किती सापडली? 2. ओके. आता बी ची किंमत विचारलं, बी ची किंमत. मग जर बी ची किंमत तुम्ही लिहिलं 5/6 तर उत्तर चुकते, कारण या बी च्या जागेवर जर 5/6 लिहाल तर हा मायनस आहे ना, इथं प्लस आहे ना. म्हणजे तुम्हाला बी ची किंमत काय लिहायला लागेल पहा. बी हाय मायनस 5/6. बी ची किंमत 5/6 नाही, काय मायनस 5/6. कसं? बी च्या जागेवर जर तुम्ही मायनस 5/6 लिहिलं ना तेव्हाच हे उत्तर निघते.
मायनस मायनस प्लस होते. लक्षात आलं? ठीक. म्हणजे पहा मी काय म्हटलं, समजा तुम्ही ए च्या जागेवर लिहिता 2 आणि बी च्या जागेवर लिहिता -5/6. समजलं? तेव्हाच मायनस मायनस प्लस होईल. 2 + 5/6 वर्गमुळात 6. ही उजवी बाजू डावी बाजू आता सारखी येते. केव्हा सारखी आली? जेव्हा ए ची किंमत लिहिली तुम्ही 2 आणि बी ची किंमत लिहिली तुम्ही -5/6. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर. ठीक आहे. चला हे सर्व लिहून घ्या. पहिलं असं लिहा, मग हे लिहा, मग हे लिहा. चला, थँक्यू.